सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाखाली सुपारी घेऊन ज्या महाराष्ट्रात काम करतात त्या अंजली दमानी यांची नार्को टेस्ट व्हावी, CBR रिपोर्ट तपासला जावा, मोबाईल लोकेशन तपासले जावेत, कोणाला भेटल्या यावर पूर्ण चौकशी व्हावी। अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांच्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन करत आहेत। अंजली दमानिया यांच्या मागील बोलवता धनी हा जवळचाच आहे। एका वकिलाच्या माध्यमातून त्यांना सुपारी देण्यात आली आहे। तोच बोलवता धनी कोण याची चौकशी व्हावी। शिवाजीराव नलावडे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत। शिवाजीराव नलावडे यांना मुंबई शिक्षक पदवीधरची जागा दिली आहे, ती जिंकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। च्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली जे महाराष्ट्रात सुपारी घेऊन आपलं काम करतात त्या अंजली दमानियाची नार्को टेस्ट व्हावी, त्यांचा CBR रिपोर्ट तपासला जावा, त्यांच्या मोबाईलचे लोकेशन 1 महिन्याच्या आतले तपासले जावे, त्यांनी कुठे कुठे भेटल्या, कुणाशी भेटल्या त्याच्यावरती पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। कारण अंजली दमानिया जी दादावरती आरोप करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जे आरोप करतायत ते राजकीय हेतून प्रेरित होऊन कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करतायत। राष्ट्रवादीची मागणी आहे की तात्काळ त्यांची चौकशी व्हावी। अंजली दमानी यांच्या मागचा बोलवता धनी वेगळा आहे असं आपल्याला वाटतं का? अंजली दमानीच्या पाठीमागचा बोलवता धनी हा जवळचाच आहे। एका वकिलाच्या माध्यमातून त्याला सुपारी दिली गेलेली आहे। तोच बोलवता धनी कोण याची सखोल चौकशी व्हावी, अंजली दमानियाची नार्को टेस्ट व्हावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आपण मोठ्या भाऊ किंवा लहान भाऊ प्रमाणे जो मैत्रीपूर्ण व्यवहार केला, आता विधानसभा आणि शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आहेत, तर त्यामध्ये कसं असेल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यातली ताकद बघता राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100 जागा लढण्याचा मानस आहे, परंतु या जागा ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा वरिष्ठ पातळीवरती आहे। परंतु संघटनेचा पदाधिकारी म्हणून आमची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 100 जागा लढाव्यात। कारण मेरिटमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आज महाराष्ट्राच्या विधानसभाच्या सभागृहामध्ये जास्त आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या 100 जागा नक्की लढेल। शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आपल्या पक्षाने, तर कशा प्रकारे त्यांना उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आपण काय सांगू? शिवाजीराव नलावडे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे। शिक्षक म्हणून त्यांनी स्वतःही काम केलेलं आहे। त्यांचा राजकीय अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना मुंबईच्या शिक्षकची जागा लढवण्यासाठी त्यांना तिकीट दिलं गेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा लढणार नाही तर जिंकून आणण्यासाठी सुद्धा काम करेल आणि जिंकून आले।